टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या देशामध्ये दुबार मतदान, बोगस मतदान, मतदार यादीवर चर्चा जोरदार चालू आहे। मी मोहनराव जाधव, माजी उपसरपंच सैदापूर, 10,000 मताचं गाव आहे। आम्ही ज्या वेळेला या चर्चा ऐकल्यानंतर ज्या वेळेला कागदपत्र मतदार याद्या चाळत होतो त्यावेळेला आमच्या ठळकपणानं असं लक्षात आलं, कराड विधानसभेचं ज्यांनी 2 वेळा विधानसभेमध्ये नेतृत्व केलं, 2 वेळेला ते आमदार होते, अनेक वेळेला खासदार होते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते। तर माजी मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचे 40 वर्षापासून जे स्वीय सहाय्यक होते गजानन शंकर आवळकर, तर आवळकर त्यांच्या सुविद्य पत्नी आणि त्यांचे बंधू यांचं संबंध ह्याच्यामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 2 ठिकाणी मतदान आढळून आलं आणि ते ज्या गावचे आहेत वाठार, त्या वाठार गावच्या ग्रामस्थांनी मतदान करताना त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं, पण त्यांनी आपल्या ताकदीचा वापर करून त्यावेळेला तिथं मतदान केलं आणि आमचा असाही आरोप आहे की त्यांनी दुबार मतदान, त्यांचं कराडच्या बी मतदार यादीत नाव आहे तिघांचं, ते स्वतः त्यांची सुविद्य पत्नी आणि त्यांचे बंधू त्या तिघांनी कराडला सुद्धा मतदान केलेलं आहे। माझा असा आरोप आहे की काँग्रेस पक्षानं जी मतदार याद्यामध्ये झालेल्या घोळाचं संशोधन करण्याकरता जी समिती नेमलेली आहे, संशोधन समिती, त्या समितीचे माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पीएनं अशा पद्धतीचं कृत्य करावं हे अत्यंत बेजबाबदारपणाचं, अनैतिकतेचं आणि कायद्याला, लोकशाहीला काळिंबा फसणारं कृत्य आहे। ही गोष्ट अतिसामान्य नसून माजी मुख्यमंत्र्यांच्या सावलीसारख्या बरोबर असणाऱ्या माणसाने हे कृत्य केलेलं आहे आणि सहभाग नोंदवलेला स्वतःचा। मग हे करताना माननीय गजानन शंकर आवळकर यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिण मतदारसंघामध्ये असं किती निवडणुकामध्ये आणि असं किती वेळेला आणि किती गावामध्ये झालेलं आहे याचा प्रशासनानं तपास करावा, गजानन आवळकर यांच्यावरती गुन्हा दाखल करावा। कराडमध्ये मतदान नोंदताना कुठली कागदपत्र दिलेत, वाठारामध्ये मतदान नोंदताना कुठली कागदपत्र दिलेत, त्या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। आणि ही मागणी करताना गजानन आवळकरांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्याला माजी मुख्यमंत्री यांची मूकसंमती होती का, नंबर 1, का त्यांच्यात चर्चा झाली होती का, नंबर 2, आणि मग त्यांच्या मूकसंमतीने हे झालं असेल तर मग शंका घ्यायला मोठा वाव आहे असं माझं स्पष्टपणे। तुम्ही कोणा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।